गुड मॉर्निंग ऑल. स्क्रीन दिसते का रे? येस मॅम. ओके, ठीक आहे. बघा, नेक्स्ट पॉइंट आपण लास्ट लेक्चर मध्ये 5 चॅप्टर चालू केलाय. तर त्याच्यामध्ये सोशल एन्व्हायरमेंटल एज्युकेशन याच्या रिलेटेड दिलेला आहे ह्या चॅप्टर मध्ये. तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच्या रिलेटेड कोणत्या ऍक्ट्स आहेत किंवा कोणते रूल्स आहेत, ठीक आहे, हे आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये बघितलं. नेक्स्ट आता आपण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ऍक्ट आपण हे बघितलं होतं. पण गव्हर्नमेंटचे आणि स्टेट गव्हर्नमेंटचे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये असे कोणते ऍक्ट आहेत किंवा कोणते रूल्स आलेले आहेत ते बघूया आपण, की जेणेकरून सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट थ्रू एन्व्हायरमेंटला कसं प्रोटेक्ट होतं किंवा त्यांच्या थ्रू कसं प्रोटेक्शन होतंय आणि त्यांनी कोणते ऍक्ट काढलेले आहेत. तर फर्स्ट आपण वी सी सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये काय काय दिलेलं आहे. इन डायग्राम बघा, डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये काय दिलंय. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट and forest. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटल अँड फॉरेस्ट हा एक ऍक्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. देन सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हा पण एक ऍक्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. देन रिजनल ऑफिस, जे काही रिजनल ऑफिस आहेत जसं आपल्या जिल्ह्या वाईज किंवा काय म्हणतात डिस्ट्रिक्ट वाईज किंवा तालुका वाईज असेल किंवा म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये किती डिवाइड केलेले आहेत असे रिजनल ऑफिस, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे ऑफिसेस कशासाठी आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने का दिलेले आहेत, ठीक आहे. तर नेक्स्ट जे आहे ऍक्ट तो स्टेट गव्हर्नमेंटच्या रिलेटेड आहे. डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंट, देन स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि रिजनल ऑफिस, ठीक आहे. स्टेट गव्हर्नमेंट मध्ये कोणते ऍक्ट आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि देन रिजनल ऑफिस म्हणजे प्रत्येक रिजन मध्ये ते ऑफिस त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर त्याच्या थ्रू आपण एन्व्हायरमेंटच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा एन्व्हायरमेंट मधले कोण रूल फॉलो करत नसतील किंवा काही ऍक्शन घ्यायच्या असतील, जर एखादं पोल्युशनला म्हणजे पोल्युशन केलं किंवा पोल्युशन घडत असेल किंवा इंडस्ट्री थ्रू असेल किंवा असे जे काही गोष्टी घडतात एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड, तर त्याची तक्रार किंवा त्याच्या रिलेटेड आपल्याला काही सजेशन द्यायचे असेल तर आपण त्या ऑफिसमध्ये करू शकतो, ठीक आहे. देन ऑदर्स मध्ये काय येतं, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये काय आहे तर सिटी आहेत, युनिव्हर्सिटीज असतील. युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च डेव्हलपमेंट होतं किंवा रिसर्च थ्रू एन्व्हायरमेंट वर्क केलं जातं, की आपलं जे रिसर्च करतोय तर त्याच्यामधून एन्व्हायरमेंटला काही फायदा होईल का किंवा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आपण काही म्हणजे अशा काही गोष्टी ज्याच्यातून एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होणार, ठीक आहे. म्हणजे असे रिसर्च आणि जे काही टेक्निकल इन्स्टिट्यूट आहेत तर त्याच्या थ्रू असे नॉन गव्हर्नमेंट किंवा अदर रूल मध्ये हे येतं की याच्या थ्रू आपण काही अशा गोष्टी करू शकतोय का किंवा अशा काही ऍक्टिव्हिटीज करू शकतोय का जेणेकरून एन्व्हायरमेंटला म्हणजे जे काही पोल्युशन होतंय त्याला आपण थांबवू शकेल, ठीक आहे. इंटरनॅशनल एजन्सीज, तर अजून ऑदर्स मध्ये काय दिलेलं आहे इंटरनॅशनल एजन्सी, तर अशा काही एजन्सीज आहेत की ज्याच्याने एन्व्हायरमेंटचं पोल्युशन म्हणजे थांबवू शकतंय किंवा आपण रोखू शकतो, ठीक आहे. तर हे जे रूल्स आहेत किंवा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन आणि प्रिव्हेन्शनचे ऍक्ट आहेत तर हे खूप इम्पॉर्टंट आहेत किंवा आपल्याला ते युजफुल आहेत आणि एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत. बिकॉज हे जे रूल्स आहेत त्याच्यामुळे लोकांना कुठेतरी म्हणजे असं वाटतं, ठीक आहे बाबा, आपण जर त्या ह्याच्यामध्ये अडकलो किंवा आपलं
जर आपण हे ऍक्ट फॉलो नाही केले किंवा एन्व्हायरमेंटला जर आपण प्रोटेक्ट नाही केलं तर आपल्याला कुठे ना कुठे अशा ऍक्ट मध्ये अडकल्यानंतर आपल्याला बाहेर पडता येईल का किंवा काही कॉस्ट पे करायला लागेल, दंड करण्यात येईल तो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे लोकांमध्ये थोडीफार भीती आहे आणि त्याच्यामधून आपण एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करू शकतो किंवा लोकही त्या गोष्टी करण्यापासून किंवा पोल्युशन होतंय तर ते रोखू शकतात किंवा त्या गोष्टी करायला जातात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, CPCB अँड MPCB नॉर्म्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. आता जे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मध्ये बघितलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा आपण एक ऍक्ट बघितला तर कोणता, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हा एक ऍक्ट होता सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये. तर तो ऍक्ट काय आहे किंवा कधी आलेला तो ऍक्ट, तर हा ऍक्ट कशाच्या अंडर आहे, ठीक आहे, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड स्टॅच्युटरी ऑर्गनायझेशन अंडर द मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, जे काही मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या रिलेटेड हा ऍक्ट आहे. तर इस्टॅब्लिश कधी झालेला आहे तर 1974 मध्ये. ठीक आहे. म्हणजे तो हा जो ऍक्ट आहे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हा कशाच्या अंडर येतोय तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज म्हणजे काय, MOEFC एस्टॅब्लिश इन म्हणजे कधी आलेला आहे तर 1974 मध्ये. ठीक आहे. MOEFC म्हणजेच काय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. ठीक आहे. अपेक्स ऑर्गनायझेशन इंडिया फॉर पोल्युशन कंट्रोल ॲज अ टेक्निकल विंग ऑफ MOEFC म्हणजे जे काही ऑर्गनायझेशन आहेत इंडियामधले पोल्युशन कंट्रोल करण्याचे किंवा टेक्निकल विंग जे आहेत ते ऑल जे आहे म्हणजे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड जे काही गोष्टी आहेत ते MOEFC मध्ये आहेत किंवा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. कोऑर्डिनेशन ऍक्टिव्हिटीज असतील जसं स्टेट कंट्रोल बोर्ड म्हणजे हा कशामध्ये येतोय तर स्टेट ऍक्ट मध्ये येतोय. काय प्रोव्हाइड करते, प्रोव्हाइडिंग असिस्टन्स अँड गायडन्स अँड ऑल्सो सॉल्व्स डिस्प्यूट अमॉंग देम. जे काही पोल्युशन होते किंवा त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी किंवा जे काही एन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस होत आहेत, इव्हन क्लायमेट चेंजेस असेल तर किंवा फॉरेस्ट मध्ये डिफॉरेस्टेशन असेल तर ह्या सगळ्या गोष्टीच्या रिलेटेड असिस्ट करते किंवा गाईड करते किंवा त्याच्यावरती आपण काही सोल्युशन आणू शकतोय का. जर क्लायमेट चेंज होत असेल तर आपण तिथे काय करू शकतोय का. क्लायमेट चेंज ह्याच्यामध्ये जसं मानव म्हणजे ह्युमन ऍक्टिव्हिटी पण होतात किंवा ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे पण क्लायमेट चेंज होतं. त्याचबरोबर नॅचरली पण क्लायमेट चेंज होतं. आता तुम्ही बघताय की आताच्या म्हणजे स्थितीमध्ये क्लायमेट चेंज झालेलं बघायला मिळतंय आपल्याला 5-6 दिवसापासून. तर पाऊस येतोय, आता पावसाळा तर नाहीये, आता थंडीचा दिवस चालू झालेले आहेत तरी पण पाऊस येतो. म्हणजे काय, कुठेतरी कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे आपल्या इकडे पाऊस येतो म्हणजे कुठल्या तरी समुद्राच्या ठिकाणी पाऊस येतो. तर हे असं होत असते किंवा हे क्लायमेट चेंज होत असतं आणि हे नॅचरली होते. ठीक आहे. म्हणजे हे तर काय मॅनमेड ऍक्टिव्हिटीज वगैरे नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या मॅनमेड ऍक्टिव्हिटीज होतात तर ते आपण थांबवू शकतोय का. तर ह्याच्या रिलेटेड जे काही ऍक्ट्स आहेत किंवा जे काही गायडन्स आहेत ते आपल्याला केले जातात ह्या नॉर्म्स मधून. Then CPCB along with SPCB are responsible for implementation of legislation relating of prevention and control of the environmental pollution. जे काही आतापर्यंतचे ऍक्ट आपण बघितलेले आहेत तर ते काय करतायत तर जे काही एन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन होतंय तर त्याच्या वरती प्रतिबंध घालणे किंवा त्याला कुठेतरी कंट्रोल करणे आणि त्याचबरोबर त्याच्यापासून आपला एन्व्हायरमेंट व्यवस्थित कसा राहील याच्याकडे लक्ष दिलं जाते किंवा ह्याच्याच रिलेटेड ऑल ऍक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कंडक्ट एन्व्हायरमेंटल असेसमेंट अँड रिसर्च. जे काही लोक
एन्व्हायरमेंट वरती स्टडी करतात किंवा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड रिसर्च करतात, तर त्या लोकांनी अजून याच्यामध्ये रिसर्च किंवा रिसर्च डेव्हलपमेंट केलं पाहिजे आणि त्याच्यातून असं काही टेक्निकल करता येईल का किंवा टेक्निकल असिस्ट होईल का, हा पण विचार केला जातो. ठीक आहे. रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग नॅशनल स्टँडर्ड अंडर द व्हरायटी ऑफ द एन्व्हायरमेंटल लॉज. जे काही एन्व्हायरमेंटचे लॉज आहेत तर त्याच्या रिलेटेड आपल्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे जसं की ऑदर मध्ये आपल्याला दिलं होतं की आपण युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट असतील तर त्याच्यामधून आपण टेक्निकल रिसर्च करून आपल्या एन्व्हायरमेंटला हेल्प होईल का किंवा त्याच्यामधून आपण काही गोष्टी करू शकतोय का आपल्या टेक्निकल एज्युकेशनचा वापर करून. ठीक आहे. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात की जे काही आपण शिकतोय तर त्याच्यामधून आपल्याला एन्व्हायरमेंट साठी काही करता येते का किंवा आपण जे काही आता गोष्टी घडत आहेत तर त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करू शकतोय का. त्याचबरोबर जे काही रूल्स आहेत तर आपण जर त्या रूल्स मध्ये चेंजेस करायचे असतील तर आपण त्याही गोष्टी करू शकतो, पण आपल्याला त्याच्यावरती रिसर्च करणं किंवा त्याच्यावरती स्टडी करणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर तुम्ही ज्या वेळेस अशा गोष्टी करता तर त्यावेळेस नक्कीच त्या गोष्टींचा विचार केला जातो किंवा जे काही रूल्स असतील ऍक्ट असतील तर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होऊ शकतं, पण कधी ज्यावेळेस आपण त्याच्या रिलेटेड डीप मध्ये स्टडी करू किंवा रिसर्च करू आणि त्याच्यामधून आपल्याला काहीतरी चांगला आउटपुट मिळणार असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर आपल्याला याच्यात मेनली आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तर आपण काय केलं पाहिजे, जे काही गोष्टी पोल्युशनच्या रिलेटेड होत आहेत तर त्या गोष्टीवरती आळा घालण्यासाठी किंवा त्या गोष्टी कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे ही एक आपली नागरिक म्हणून जबाबदारी आहे किंवा आपण एक सिटीजन आहे किंवा आपण एक ह्या एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि काही लोकांना किंवा आपल्या आजूबाजूला किंवा जे काही इंडस्ट्रियल लोक असतील त्यांना आपण ऍडवाइस केलं पाहिजे की जेणेकरून तुमच्या ज्या इंडस्ट्रीमधून जे काही म्हणजे वेस्ट बाहेर पडतंय त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला खूप मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन होऊ शकतं, जसं की वॉटर पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि लँड पोल्युशन होते त्याचबरोबर. ठीक आहे. तर आपण त्यांच्यापर्यंत काहीतरी गोष्टी सांगितल्या पाहिजेत किंवा पोहोचवल्या पाहिजेत जेणेकरून ते लोक काय होतील की जबाबदारीने वागतील किंवा त्यांना कुठेतरी ऍडवाइस आल्यानंतर त्यांना कुठेतरी स्वतःमध्ये चेंजेस करतील की जेणेकरून आपल्या एन्व्हायरमेंटला त्याचा धोका होतोय. तर आपण जे काही गोष्टी करतोय किंवा जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत ते चेंज केल्या पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लोक करू शकतात. समजलं तुम्हाला? येस. समजते का? Yes, ma'am. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. हा आपला स्टेटचा एक ऍक्ट आहे किंवा महाराष्ट्र स्टेटच्या रिलेटेड हा ऍक्ट आहे. तर हा इस्टॅब्लिश कधी झालाय तर 1917 मध्ये. ह्या इयरला जुबली म्हणजे गोल्डन जुबली इयर असंही म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड हा ऍक्ट इस्टॅब्लिश कधी झाला तर 7 सप्टेंबर 1970 मध्ये. तर सेलिब्रेटिंग इट्स गोल्डन जुबली फॉर दिस इयर म्हणजे जे काही हे ऍक्ट आला त्या ऍक्टला किंवा एक गोल्डन जुबली म्हणून सेलिब्रेट केलं. ठीक आहे. का केला, काय करणे आहे त्याच्यामध्ये. इट्स इम्प्लिमेंट अ रेंज ऑफ एन्व्हायरमेंट लेजिस्लेशन इन द स्टेट ऑफ द महाराष्ट्र. जे काही कायदे किंवा जे काही एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड प्रतिबंध करणारे कायदे आपल्या स्टेट म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्ड मध्ये आले आणि त्याच्या अंडर जे काही वर्क करणारे आहेत किंवा जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहेत ह्या महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या रिलेटेड जे वर्कर जे आहेत तर
हे डिपार्टमेंट काय करतं, तर हे डिपार्टमेंटचं वर्क हे आहे की आपल्या ज्या महाराष्ट्र स्टेट जे काही पोल्युशन होत आहे किंवा जे काही एन्व्हायरमेंट मध्ये वेगवेगळ्या चेंजेस होत आहेत, तर त्या कमी करण्यासाठी किंवा ते कशामुळे घडते हे सगळं बघण्यासाठी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे. ठीक आहे. The MPCB functions under the administrative control of the Environment Department of the Government of Maharashtra. ठीक आहे. म्हणजे काय करते, जे काही एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड म्हणजे किंवा एन्व्हायरमेंटच्या डिपार्टमेंट आहे त्याच्यावरती पण कंट्रोल म्हणजे लक्ष देत आहेत. जसं की आपण रिजनल ऑफिस बघितलं तर त्या रिजनल ऑफिस मध्ये ह्या स्टेटचं लक्ष देणं किंवा ह्या बोर्डचं लक्ष देणं गरजेचं आहे. बिकॉज हे हायर लेवलला आहे. जे रिजनल ऑफिस आहे ते प्रत्येक ठिकाणी असे तयार केलेले असतात की एन्व्हायरमेंटला काय होतं त्याचा की फायदाच होतो. बिकॉज ते महाराष्ट्र स्टेट बोर्ड प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी व्हिजिट जाऊन त्यांना तिथे हे समजणार नाही की त्या भागामध्ये काय होतं. तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे की रिजनल ऑफिस तयार केलेले आहेत आणि त्याच्यातून काय होतं तर आपल्या प्रत्येक एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी घडतात किंवा एन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ऑफिसमध्ये पोहोचवणं किंवा गव्हर्नमेंट पर्यंत नेणं आणि त्याच्यामधून काही कंट्रोल होते का किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस होत आहेत का हे बघणं आपल्याला म्हणजे गरजेचं आहे. आणि हे कुठना थ्रू जातं किंवा त्या पर्टिक्युलर ऑफिस थ्रू ही माहिती पोहोचत असते आणि त्याच्यावरती कंट्रोलिंग करत असतं ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क होत असतं. ठीक आहे. म्हणजे आपल्या ज्या स्टेट मध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत किंवा ज्या काही फॅसिलिटी अवेलेबल आहेत तर त्या फॅसिलिटीजमुळे म्हणजे किती फायदा होतोय एन्व्हायरमेंटला किंवा पोल्युशन किती प्रमाणात होतंय. ठीक आहे. त्याचबरोबर अजून जबाबदाऱ्या कोणत्या आहेत किंवा त्या जबाबदाऱ्या व्यवस्थित फॉलो होत आहेत की नाही तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. नेक्स्ट बघा इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ दी MPCB महाराष्ट्र बोर्डच्या काही जबाबदाऱ्या आहेत किंवा कोणत्या इम्पॉर्टंट जबाबदाऱ्या आहेत त्या बघूया. इट्स इन्स्पेक्ट सेवेक ऑर ट्रेड इन्फ्लुएन्स ट्रीटमेंट अँड डिस्पोजल फॅसिलिटीज. जे काही सांडपाणी आहे म्हणजे किंवा जे काही पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये प्रदूषण होणं किंवा त्या सांडपाण्याचं व्यवस्थित म्हणजे त्याला ट्रीटमेंट करणं किंवा ते पाणी जिथून वाहत जाते तर त्याच्या म्हणजे त्या पाण्यापासून लोकांना धोका पोहोचू नये तर अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा फॅसिलिटीज अवेलेबल केल्या पाहिजेत. ठीक आहे. जास्त करून ह्याच्यामध्ये अजून काय दिलंय बघा अँड टू प्लॅन्स म्हणजे जे काही अशा गोष्टी होत आहेत म्हणजे सांडपाणी आता बघा काही वेळेस असं दिसून येतं की आपल्याला मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जे काही सांडपाणी वाहून जात असतं ज्या ठिकाणावरून तर ते ओपन असतं म्हणजे त्याच्यावरती असं काही झाकलेलं नसतं. त्याच्यातून काय होतं तर खूप म्हणजे स्मेल येत असतो किंवा म्हणजे असं प्राण्यांना पण ते धोकादायक असतं तर ह्याच्यातून इन्फेक्शन होऊ शकतं किंवा प्रदूषण तर होतच बिकॉज त्याच्यातून खूप स्मेल येत असतो आणि ते जसं आपण म्हणतो की गटार वगैरे असेल तर ते ओपन असतं म्हणजे त्याच्यावरती जर नाही काही झाकलं किंवा ते पूर्ण बंद नाही केलं तर आपल्याला त्याला काय होऊ शकतं दुष्परिणाम होऊ शकतात किंवा रोगराई पसरू शकते. ठीक आहे. तर आपण त्याचा व्यवस्थित हे केलं पाहिजे. जे काही असे नाले वगैरे वाहून जातात तर त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे ते क्लोज केले पाहिजेत. त्याच्याने काय होईल जो काही स्मेल येतो किंवा जे काही प्रदूषण पसरतं तर ते कुठेतरी पसरणार नाही. तर अशा आपण काय केले पाहिजेत प्लॅन्स तयार केले पाहिजेत किंवा त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता ही कशाच्या रिलेटेड आहेत किंवा हे जे प्लॅन्स असतील किंवा जे वॉटर ट्रीटमेंट करतोय आपण तर हे ATP आणि STP डिस्पोजल सिस्टीम ॲज पर द कॉन्स्टंट ग्रँटेड म्हणजे जे काही
इन्स्टेक्ट सेवा ट्रीटमेंट आहे आणि देन इन्फ्लुएंट ट्रीटमेंट आहे. तर हे दोघांचा तेच मिनिंग आहे की जे काही ट्रीटमेंट आणि सेवा ट्रीटमेंट आहे तर त्याच्या रिलेटेड काय केलं जातं तर जे काही डिस्पोजल आहे किंवा जी काही सिस्टीम आहे तर त्याच्या थ्रू ते पुढे चालू असतं किंवा त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला चेंजेस करता येतात किंवा आपण प्लॅन रिव्ह्यू करू शकतोय का. ठीक आहे. काही ठिकाणी आताही आपण बघतोय की बऱ्याच वेळा जे काही गोष्टी म्हणजे जसं पाणी वाहून येणारे जे नाले आहेत तर ते ओपनच आहेत आणि इन बिटवीन सिटीमध्ये आहेत. तर हे इन बिटवीन सिटीमध्ये नसायला पाहिजेत बिकॉज याच्यामुळे खूप प्रदूषण होतं. तर हे जे असे पाईप्स असतील टाकलेले किंवा असंच ते ओपनलीच वाहून जात असते तर त्याच्यावरती काय केलं पाहिजे कुठेतरी आउट ऑफ सिटी ते सोडलं पाहिजे किंवा सिटीच्या बाहेरून अशा गोष्टी गेल्या पाहिजेत. त्याच्याने काय होईल तर प्रदूषण होणार नाही. आणि त्याचबरोबर काय करता येईल आपल्याला अजून जे काही सांडपाणी आहे तर त्याच्यापासूनही आपल्याला म्हणजे त्या पाण्यावरती प्रक्रिया करून जे पाणी म्हणजे क्लीन पण होतं ते पाणी आणि ते पाणी पुन्हा आपण शेतामध्येही वापर केला जातो किंवा ऍग्रीकल्चरसाठी वापर केला जातो. तर अशा गोष्टी होतात म्हणजे आता सध्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात पण आपल्या इकडच्या भागामध्ये अजून नाहीत झालेल्या की बऱ्यापैकी असं घडतं की जे काही म्हणजे असे ओपन गटार वगैरे असतील तर ते क्लोज केलेले आहेत. इव्हनली त्याच्यावरती प्रोसेसिंग करून ते जे म्हणजे त्याच्यातून पाण्यावरती प्रोसेसिंग करतात आणि ते पाणी पुन्हा ऍग्रीकल्चरसाठी यूज करत असतात. तर काही वेळेस आपल्याला याच्यातून बघायला मिळतं की ते जे खराब पाणी आहे ते शेतासाठी किंवा भाजीपाला तयार करण्यासाठी केलेलं असतं यूज तर त्याच्यातूनही रोगराई पसरते. तर अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे तर असं नाही केलं पाहिजे. ते एकतर खराब पाणी आहे तर ते व्यवस्थित त्याची विल्हेवाट किंवा ते कुठेतरी आउट ऑफ सिटी किंवा तुमच्या गाव असेल तर गावाच्या बाहेर हे म्हणजे प्रोव्हाइड म्हणजे ते पाईप थ्रू वाहून नेलं पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला त्याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही पोचला पाहिजे. ठीक आहे. देन बघा एअर पोल्युशन वरती कंट्रोल करायचं असेल किंवा त्या रिलेटेड वेगवेगळे प्लॅन्स असतील तर त्याच्यामध्ये अजून आपण काय नवीन चेंजेस करू शकतोय का. ठीक आहे. स्पेसिफिकेशन्स असतील किंवा पॅन्स असतील तर ह्याच्या रिलेटेड आपण पोल्युशनच्या रिलेटेड असे काही प्लॅन मध्ये रिव्ह्यू करू शकतो का म्हणजे जे काही प्लॅन आहे तर त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी मॉडिफाय करून आपण ते रिव्ह्यू करून ते पुन्हा यूज मध्ये आणू शकतो का. ठीक आहे. देन relating to the air pollution control system in connection with the constant granted जे काही एअर पोल्युशन होतंय आता एअर पोल्युशनचा तर बेसिकली मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय आहे तर इंडस्ट्रीमुळे काय होतंय तर एअर पोल्युशन मोठ्या प्रमाणात होतंय. त्याचबरोबर क्लायमेट चेंज होते त्याच्यामुळे होते किंवा जे काही वाहतूक सिस्टीम आहे तर त्याच्यामुळे एअर पोल्युशन होत असतं. तर ह्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करू शकतो का. बऱ्यापैकी बघा आता जे नवीन रोड वगैरे चालू आहे तर ते बऱ्यापैकी सिटीच्या बाहेर नवीन रोड तयार करतात. तर याच्या मागे पण हेच कारण आहे की जेणेकरून पोल्युशन वरती किंवा आपण कंट्रोल करू शकेल काही इन्व्हायरमेंटला धोका पोहोचू नये असं काही आपण करू शकेल. तर मोठे मोठे हायवे जर इन बिटवीन गावाच्या मध्येच असतील किंवा गावातूनच जात असतील तर त्याचा खूप मोठा आवाज तर ह्याला पण आपल्याला सामोरे जाऊ लागतं. ठीक आहे. म्हणजे अशामध्ये आपण प्लॅन केले पाहिजेत किंवा ते जे काही प्लॅन्स आहेत तर त्याच्यामध्ये नवीन गोष्टी ऍड केल्या पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये रिव्हिनेशन आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हे आपल्या एक नागरिक म्हणून ह्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत. ठीक आहे. सपोर्टिंग अँड एन्करेजिंग द डेव्हलपमेंट इन द फील्ड ऑफ पोल्युशन कंट्रोल वेस्ट रिसायकल रियूज इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस एक्सेट्रा म्हणजे आपण अजून काय करू शकतो की जे काही इको फ्रेंडली गोष्टी असतील त्या यूज करू शकतो किंवा त्या तयार करण्यासाठी आपण म्हणजे असं आपलं इनोव्हेशन घालू शकतो. म्हणजे आपल्याला जसं आता तुम्ही
गणपतीच्या दिवसामध्ये बघता की इको फ्रेंडली गणपती तयार करता. म्हणजे हे काय आहे, एक इनोव्हेशन झालं किंवा आपण स्वतःच त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे, जेणेकरून आपण हेल्प काय करतोय, तर एन्व्हायरमेंटला हेल्प करतोय की इको फ्रेंडली गणपती जे आहे तर त्याचं जे काही म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर ते पूर्ण पटकन विरघळतात किंवा त्याचा काही इफेक्ट होत नाही. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर आपण दुसऱ्या इको फ्रेंडली कुठल्या गोष्टी करू शकतोय किंवा अशा गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. जे काही बेस्ट गोष्टी वस्तू आहेत प्लास्टिकच्या रिलेटेड, आतापर्यंत खूप वेळा बघितलं की जे काही वेस्टेज आहे तर ते रिसायकलिंग करून ते पुन्हा यूज मध्ये आणलं पाहिजे. ठीक आहे, तर आपण हे पण करू शकतो जेणेकरून आपल्या एन्व्हायरमेंटला हेल्प होईल. आणि पोल्युशन कंट्रोल मध्ये कसं पोल्युशन कंट्रोल करू शकतो, तर ज्या काही गोष्टी म्हणजे आपण स्वतःपासून चालू केलं. ठीक आहे, पोल्युशन होते, वॉटर पोल्युशन होते किंवा एअर पोल्युशन होते, तर हे थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो. तर खूप वेळा आतापर्यंत बघितलं की जे काही पोल्युशन होते तर त्याला आळा बसवण्यासाठी किंवा त्याच्या वरती आपण अशा काही गोष्टी करू शकतो की त्याने आपण पोल्युशन मध्ये कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, जास्त करून आपण एअर पोल्युशन मध्ये बघितलं की जे काही झाडे असतील तर ते झाडे रोडच्या बाजूने लावले पाहिजेत, ज्याच्यामुळे एअर पोल्युशन होणार नाही आणि जे काही आपल्याला साऊंड ऐकायला येतात तेही येणार नाही, म्हणजे साऊंडच्या रिलेटेड पण पोल्युशन होणार नाही. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, सपोर्ट करू शकतो. ठीक आहे, किंवा पोल्युशनच्या रिलेटेड आपण कंट्रोलिंग करू शकतो. देन creation of public awareness and attending the public compliment regarding pollution. तर त्याच्यामध्ये अजून आपण काय करू शकतोय, तर पब्लिक अवेअरनेसच्या रिलेटेड काही गोष्टी करू शकतो. म्हणजे पब्लिक अवेअरनेस कसा करणार, तर जसं मी सांगितलं की ग्रुप वाईज आपण काय करू शकतो, 3-4 ग्रुप किंवा तुमच्या जेवढे क्लासमध्ये स्टुडंट आहेत 3-4 जणांचे ग्रुप तयार करून त्याच्या रिलेटेड म्हणजे एखादा कॉन्सेप्ट घ्यायचा की याच्यामुळे पोल्युशन होते, तर ते लोकांपर्यंत पोहोचवायचं. ठीक आहे, याच्यामुळे पोल्युशन होते तर ह्या गोष्टी आपण करू नयेत किंवा ते त्याच्या अल्टरनेट कोणती गोष्ट आहे ते आपण लोकांपर्यंत सांगितले पाहिजे किंवा अवेअरनेस केला पाहिजे. देन पब्लिक कॉम्प्लिमेंट रिगार्डिंग पोल्युशन, जे काही कॉम्प्लिमेंट्स आहेत, पब्लिकचे काही विचार असतात किंवा प्रत्येक जण वेगळा विचार करत असतात आणि ते प्रत्येक जणाचं जे काही गोष्ट असते ते वेगळं सांगत असते. ठीक आहे, तर काय करायला लागेल, या ठिकाणी लोकांचं ह्या आपण सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. त्याच्यावरती पण आपण काहीतरी आयडिया शोधली पाहिजे किंवा त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. रिगार्डिंग पोल्युशन, जे काही पोल्युशन होतंय तर त्या पोल्युशनच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यावरती आपण पब्लिक अवेअरनेस केला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या पोल्युशनच्या रिलेटेड लोकांच्या काही कॉम्प्लिमेंट्स असतील तर त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्या रिलेटेड पण आपण वर्क केलं पाहिजे. ठीक आहे, ह्या आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. ठीक आहे, म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत, तर म्हणजे स्टेट असो किंवा सेंट्रल असो. ठीक आहे, कोणतंही गव्हर्नमेंट असलं तरी एन्व्हायरमेंट सगळ्यांना सेमच आहे. फक्त एवढंच की त्याचं डिवायडेशन झालेलं आहे सेंट्रल आणि स्टेट बोर्डमध्ये. तर त्याच्यानुसार आपण काय केलं पाहिजे, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, ती भले सेंट्रल असू नाहीतर स्टेट बोर्ड असू, पण प्रत्येकानेच हे जबाबदारीने वर्क केलं तर काय होईल की जेणेकरून आपल्या पोल्युशन वरती कंट्रोल. समजलं तुम्हाला, हा पॉइंट समजला? Yes, ma'am. एका जणाला समजलं का? Yes, madam. नेक्स्ट, समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. नॉन गव्हर्नमेंटचे रूल कोणते आहेत किंवा नॉन गव्हर्नमेंट मध्ये काय काय दिलेलं आहे, तर रूल ऑफ एनजीओज एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन
नॉन गव्हर्नमेंटचे रूल आहेत. एनजीओज म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. ह्याच्या थ्रू एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन कसं केलं जातं हे दिलेलं आहे. फर्स्ट वन सी क्रिएटिंग अवेअरनेस अमॉंग द पब्लिक ऑन करंट एन्व्हायरमेंट इश्यूज अँड सोल्युशन. फर्स्ट पण आपण काय केलं पाहिजे, जे काही करंट सिच्युएशन चालू आहे तर त्याच्या रिलेटेड आपण काय केलं पाहिजे, पब्लिक अवेअरनेस केला पाहिजे किंवा एन्व्हायरमेंट मध्ये जे काही इश्यूज आहेत तर त्याला सोल्युशन आणलं पाहिजेत. तर ह्याच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ते फर्स्ट आपण बघितल्या पाहिजेत. देन फॅसिलिटिंग देन पार्टिसिपेटिंग ऑफ various categories stakeholders in discussion on the environmental issues. जे काही एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड इश्यूज आहेत तर त्याच्या मध्ये आपण काही नवीन गोष्टी करू शकतोय का, जेणेकरून डिस्कशन करू किंवा अशा काही कॅटेगरीज आहेत की त्याच्या थ्रू आपण अशा काही गोष्टी करू शकतोय का, जेणेकरून एन्व्हायरमेंटला हेल्प होईल किंवा प्रोटेक्ट करता येईल. कंडक्ट इन पार्टिसिपेटरी टूर अप्रेसल, जे काही रुरल एरिया असेल तर त्याच्यामध्ये पण आपण अशा गोष्टी करू शकतो. म्हणजे जसं की आपण ग्रुप डिस्कशन असेल तर ग्रुप डिस्कशन करू शकतो एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड. त्याचबरोबर ग्रुप डिस्कशन मध्ये काय करू शकतो की जेणेकरून आपल्याला पब्लिकला अवेअरनेस होईल किंवा पब्लिक पर्यंत गोष्टी पोहोचतील अशा गोष्टी करू शकतो. त्याचबरोबर अजून काय करू शकतो, being involved in the protection of the human rights to have clean environment. एन्व्हायरमेंट क्लीन करण्यासाठी आपण लोकांना काही राईट्स सांगितल्या पाहिजेत किंवा एन्व्हायरमेंट आपण कसं क्लीन ठेवू त्याच्याबद्दल विचार केला. देन प्रोटेक्टिंग द नॅचरल रिसोर्सेस अँड रिस्टोरेटिंग द इक्वाटेबल यूज ऑफ रिसोर्सेस. जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत तर त्यांना काय केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे किंवा त्याचा किती प्रमाणात यूज होतोय किंवा आपण नॅचरली रिसोर्सेस म्हणून आपण किती यूज करत असतो किंवा त्याला धोका पोहोचू नये म्हणजे त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याला प्रोटेक्शन केलं पाहिजे. देन डेटा जनरेशन ऑन द नॅचरल रिसोर्स, टाइमलाईन, हिस्ट्री ऑफ द विलेजेस. जे काही हिस्ट्री असतील म्हणजे प्रत्येक गावामध्ये काही ना काही हिस्ट्री असते एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड. जसं की काही ठिकाणी हे असतं की सांडपाणी त्या गावातच म्हणजे फिरत असते किंवा त्याच्यामुळे प्रदूषण होत असतं. तर ह्या रिलेटेड माहिती असणं गरजेचं असतं. तालुक्यामध्ये खूप गावं असतात म्हणजे 30-35च्या वरती तरी विलेजेस असतात. तर त्या प्रत्येक विलेजचं आपल्याला माहिती असतात किंवा त्याच्या रिलेटेड वर्क करणं किंवा तिथे जे काही रिसोर्सेस आहेत किंवा गव्हर्नमेंट काय काय प्रोव्हाइड करते, जस्ट वॉटर असेल, वॉटर तिथं व्यवस्थित पोचते की नाही किंवा लाईट व्यवस्थित आहे नाही, हा पण एक एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे. त्याचबरोबर ते लाईट, पाणी हे किती प्रमाणात म्हणजे कुठपर्यंत पोहोचलेलं आहे किंवा ह्या गोष्टीच्या रिलेटेड पण आपल्याला हिस्ट्री माहित असतं किंवा त्या विलेजच्या रिलेटेड ही सगळं डेटा आपल्याला पाहिजे असतो. तर ह्याच्यावरती पण आपण वर्क करू शकतो. म्हणजे हे नॉन गव्हर्नमेंटचे रूल आहेत की हे आपण स्वतः करू शकतो अशा गोष्टी की जेणेकरून आपल्या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन होईल किंवा एन्व्हायरमेंटला हेल्प होईल. त्याच्यानंतर ट्रान्सफरिंग इन्फॉर्मेशन थ्रू न्यूज लेटर, ब्राउचर, आर्टिकल, व्हिज्युअल म्हणजे जे काही आपले न्यूज लेटर असतील किंवा ब्राउचर असतील किंवा अजून देन आर्टिकल्स असतील म्हणजे हे जे काय आहे ते ह्या गोष्टींमध्ये पण आपल्याला एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड माहिती दिली पाहिजे. आणि त्याच्यामधून काय होईल की लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचेल आणि त्याच्यामधून अवेअरनेस पण येईल. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी थ्रू आपण काय करू शकतो तर एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन स्प्रेड करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट इज ऑर्गनायझेशन, सेमिनार्स, लेक्चर अँड ग्रुप डिस्कशन फॉर दी प्रमोशन ऑफ द एन्व्हायरमेंट अवेअरनेस. जसं की वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे रिलेटेड सेमिनार, जसं तुम्ही प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन देता, त्याचबरोबर पीपीटी प्रेझेंटेशन असेल किंवा आपले वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण कॉलेजमध्ये घेतो, जसं की पेपर प्रेझेंटेशन असेल, ग्रुप डिस्कशन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केलं पाहिजे, ऑर्गनाईज केल्या पाहिजेत आणि त्याच्या रिलेटेड लोकांपर्यंत माहिती पोहोचवली पाहिजे. ठीक आहे.
then helping the villages administrative official in the preparation, application and execution project on the environmental protection. त्याचबरोबर जे काही आपण एक्झिक्युशन प्रोजेक्टच्या रिलेटेड आपण ठेवतो, म्हणजे कॉलेजमध्ये पण असतात, तर आपण त्याचबरोबर टेक्निकल बरोबर आपण नॉन टेक्निकल म्हणजे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट येतं, तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचं पण तिथे प्रोजेक्ट प्रेझेंटेशन ठेवलं पाहिजे किंवा एक्झिक्युशन ठेवलं पाहिजे, की असे काही जे प्रोजेक्ट आहेत की त्याच्याने काय होतंय तर टेक्निकल आहेत पण त्याचा एन्व्हायरमेंटला हेल्प होतोय किंवा एन्व्हायरमेंटचं जे काही पोल्युशन होतंय ते रोखतंय किंवा थांबतंय. ठीक आहे, म्हणजे ह्या ज्या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन करण्यासाठी. म्हणजे अशा थ्रू आपण काय करू शकतो की एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन करू शकतो. ठीक आहे, प्रॉमिनंट एनजीओज ऑपरेटिंग इन द इंडिया फॉर दी एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. आता कोणते कोणते प्रॉमिनंट आहेत नॉन गव्हर्नमेंटचे की ते इंडियामध्ये ऑपरेटिंग होत आहेत, तर कोणते आहेत? सेंट्रल फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, सेंट्रल फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट, CPR एन्व्हायरमेंट एज्युकेशन सेंट्रल, देन कल्पवृक्ष असेल, नर्मदा बचाव आंदोलन असेल, देन वर्ल्ड वाईड फंड फॉर नॅचर. म्हणजे ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते तुम्हाला हे बाकीचे तर माहिती, पण नर्मदा बचाव आंदोलन हे माहित असतं किंवा कल्पवृक्ष ह्याच्या रिलेटेड पण आंदोलन झालं होतं, तर हे पण तुम्हाला माहित असेल. तर हे कशामुळे झालं होत्या? तर एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा एन्व्हायरमेंटला काही धोका पोहोचू नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. त्याचबरोबर नागपूरमध्ये काय झालं होतं किंवा चुकून विचारलंच की आपलं नागपूर पण त्याच्यामध्ये येतं किंवा नागपूरमध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, तर ग्रीन व्हिजल असेल किंवा आय क्लीन असेल, वेग असेल, तर हे जे काही प्रॉमिनंट्स आहेत ते एनजीओ ऑपरेटिंग मध्ये आहेत किंवा एनजीओ मध्ये आहेत की अशा प्रकारचे गोष्टी आणलेल्या आहेत आणि आंदोलनही झाली किंवा एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामुळे काय झालेलं आहे की एन्व्हायरमेंटचं जे काही पोल्युशन होत आहे किंवा आता नर्मदा बचाव आंदोलन किंवा वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर याच्याने काय होतंय तर एन्व्हायरमेंटला हेल्प झाली कुठेतरी किंवा एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन मिळालं. कसं झालं म्हणजे आपल्या नेचरसाठी फंड ट्रान्सफर करणं किंवा नर्मदा बचाव आंदोलन म्हणजे त्या नर्मदा नदीच्या रिलेटेड होतं की तिथे काहीतरी प्रोजेक्ट तयार करणार, तर ते कुठेतरी थांबलं गेलं. म्हणजे हे सगळे काय आहेत प्रॉमिनंट आहेत एनजीओचे, ते इंडियामध्ये झाले किंवा म्हणजे इथे स्टेट मध्ये पण बघायला मिळाला. समजलं तुम्हाला नॉन गव्हर्नमेंट रूल काय आहेत किंवा नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी काय काय करतंय हे समजलं का? येस मॅम. हा जो पार्ट आहे पण कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट या एन्व्हायरमेंटल मॉरॅलिटी, हा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे, त्याच्यामध्ये आतापर्यंत घेतलेल्या मध्ये काही डाऊट आहे? डाऊट आहे का काय? नो मॅम. ओके, नो मॅम.